श्रावण शुक्रवारची जिवतीची कथा. एक आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला मुलगा नव्हता, म्हणून राणीनं एका सुईणीला नाळवारीत सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून देण्यास सांगितले. त्याबद्दल ती तिला भरपूर द्रव्य देणार होती. सुईणीने ती गोष्ट मान्य केली. सुईण त्या शोधात निघाली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर राहिली. तेव्हा सुईण तिच्या घरी गेली. तिला म्हणाली, तू गरीब आहेस, तुझे पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव, मी बाळंतपण फुकट करील. त्या स्त्रीने ते मान्य केले. नंतर सुईण राणीकडे आली व ती हकीकत सांगितली आणि म्हणाली, लक्षण सर्व मुलाचीच दिसत आहेत. तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही. राणीसाहेब, असं एक गुप्त भुयार तयार करावं. आपल्याच दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हास नळवारीचा मुलगा आणून देईल. राणीला आनंद झाला. त्याचप्रमाणे तिनं डोहाळं लागण्याचे सोंग केलं. पोट मोठं दिसण्यासाठी त्यावर कापडाच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 महिने होताच बाळंतपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मण स्त्रीचं पोट दुखू लागलं. सुईणीला बोलावणं आलं. त्याबरोबर सुईण राणीकडे बघत आली आणि पोट दुखण्याचं सोंग करण्यास सांगितलं व ब्राह्मणांच्या घरी आली. तिला भय वाटू नये म्हणून तिचे डोळे बांधले. तिला मुलगा झाला. सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला. तिनं वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला व तिच्या पुढे ठेवला. ती दुःखी कष्टी झाली. सुईण राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. सर्वांना खूप आनंद झाला. मुलगा मोठ्या लाडात वाढू लागला. इकडे ब्राह्मण स्त्रीने नेम धरला. श्रावणातील दर शुक्रवारी जिवतीची पूजा करून नमस्कार करून, जय जिवती माते, जिथं माझं बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तांदूळ उडवावेत व ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावेत. हिरवी साडी नेसणं, हिरव्या बांगड्या घालणं, कारलीच्या मांडवाखालून जाणं, तांदळाचं धुणं ओलांडून बंद केलं. याप्रमाणे ती वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ही न्हाऊन आपल्या अंगणात राळे राखत बसली होती. याची नजर तिजवर गेली. हा मोहित झाला व रात्री भेट घ्यायची ठरवली. रात्री घरी आला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला. वासराला वाचा फुटली. ते म्हणाले, कोण्या पाप्याने माझ्या शेपटीवर पाय दिला आई? जो कोणी आपल्या आईकडे जावयास भीत नाही, तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भिईल काय? हे ऐकताच तो मागे फिरला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेऊन काशीस निघाला. वाटेत एका ब्राह्मणाच्या घरी उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती, पण ती 5वी 6वीच्या दिवशी जात. राजा आला. त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारास निजला होता. रात्री सटवी आली व म्हणू लागली, कोण ग असं वाटेतच निजलं आहे? जिवतीने उत्तर दिलं, अगं, माझं ते नवसाचं बाळ आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. मुलाचे आई वडील चिंतेत होते. त्यांनी हा संवाद ऐकला. उत्तरात्र झाल्याने सटवी व जिवती निघून गेल्या. उजाडताच ब्राह्मणाने राजाचे पाय धरले. आपल्यामुळे मुलगा जगला. आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजाने ती मान्य केली. त्याही रात्री असंच झालं. दुसरे दिवशी राजा निघाला. इकडे ह्याचा मुलगा मोठा झाला. काशीत यात्रेच्या वेळी गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्याने ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, घरी जा. गावातल्या साऱ्यांना जेवायला बोलव, म्हणजे याचे कारण समजेल. घरी आला. जेवण घातलं. गावात ताकीद दिली. घरी चूल पेटवू नये. सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठी पंचायत झाली. तिनं राजाला निरोप पाठवला. मला जिवतीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत. ते पाळाल तर जेवायला येईल. राजानं कबूल केलं.
व नेम पाळले. त्याप्रमाणे ती जेवायला आली. पानं वाढली. मोठा थाट होता. राजा तूप वाढत वाढत ही ज्या पंक्तीत बसला होता तिथं आला व तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. तिला पुत्रप्रेमाने पाना फुटला. दुधाच्या धारा ह्याच्या तोंडात उडाल्या. तो तसाच रुसून निजला. आईने त्याची समजूत घातली. तिनं सांगितलं, ती तुझी खरी आई व मी तुझी मानलेली आई व सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजन समारंभ पार पडला. पुढे त्याने आपल्या आई वडिलांस राजवाड्याजवळ मोठा वाडा बांधून देऊन राज्य करू लागला. जशी जीवती तिना प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा सर्वांना प्रसन्न हो.